सांगलीमध्ये मनसेचा अंतर्गत राडा अंतर्गत वाढ चव्हाट्यावरती आलेला आहे। मनसे जिल्हाध्यक्षाने कार्यकर्त्यावरती चाकूने हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। तर तलवार आणि चाकूने वार करण्यात आलेले आहेत। तर माजी आमदार नितीन शिंदे यांच्या घरासमोर हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळते। तानाजी सावंत आणि सुरेश टेंगले यांचा कार्यकर्त्यांवरती हल्ला झालेला आहे। सांगलीमध्ये मनसेतील गटबाजी उफाळून आली। मनसेच्या सांगली जिल्हाध्यक्ष व गटाने मनसेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे गटामध्ये राडा झाला, ज्यामध्ये दोन्ही गटाचे 4 जण जखमी झालेले आहेत। तर 2 गाड्यांची तोडफोडही करण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये मनसे राडा प्रकरण झालेलं आहे। माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदेसह 20 जणांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, संदीप टेकलेंसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तानाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले आणि राहुल माने या 3 जणांनी आज माझ्या घरात बसलेल्या पदाधिकाऱ्यांना मारण्यासाठी सशस्त्र हल्ला केला। तानाजी सावंत हा स्वतः तलवार घेऊन आला होता। 2-3 कार्यकर्त्यांच्यावर त्यांनी चाकूने वार केले।